नमस्कार. आपल्या सगळ्यांचे आपल्या स्वामी रक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्याला एका ताईने खूप छान अनुभव शेअर केलेला आहे. परिस्थितीवर कशी मात केली जाऊ शकते आणि जर का खरंच काही पारिवारिक मानसिक पण त्रास असेल तर त्यातून पण महाराज कशा आपल्याला बाहेर काढतात. तर असा काही ताईंचा अनुभव आहे. त्यामुळे अनुभव हा शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, नवीन स्वामी भक्त आहात, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आपल्या चॅनलवर स्वामी महाराजांच्या भक्तांचे अनुभव टाकतो, काही भक्तांची आपण स्वामी सेवाही टाकतो. तर त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक सांगायचं होतं की मी हे व्हिडिओच्या शेवटी सांगते, पण मला असं वाटतं कोणी पूर्ण व्हिडिओ बघत नसेल कदाचित. तर मी परत सांगते की मला कंटिन्यू कॉल करत जाऊ नका. तुमच्यासारखं माझ्या पण मागे कामं असतात आणि माझा एक छोटासा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे तो मला बघावा लागतो. त्यामुळे मला काही जास्त कॉलवर बोलायला जमत नाही. तुम्हाला जरी अनुभव जरी शेअर करायचा असेल ना, तर मला व्हॉट्सअपवर सांगत जा की ताई मला अनुभव वगैरे शेअर करायचा आहे. तर मी तुम्हाला सांगते की मी या वेळेला तुम्हाला कॉल करू शकते, किंवा मग तुम्ही मला व्हॉट्सअप पाठवा. आणि जर का कोणाचं काही अडचण वगैरे असेल तर तेही मी तुम्हाला व्हॉट्सअपवर तुम्हाला गायडन्स करू शकते, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे मला प्लीज कंटिन्यू कॉल करत जाऊ नका. कारण का असं नको व्हायला की तुम्हाला असं वाटायला पाहिजे की आम्ही इतकं कंटिन्यू कॉल करतोय ताईला, पण ताई काही कॉलचं उत्तर देत नाही आहे. तर थोडंसं प्लीज समजून घेत जा, कारण की मलाही ऑफिसचे खूप कामं असतात ना, आणि मी कंटिन्यू कॉल नाही रिसिव्ह करू शकत. तर प्लीज समजून घेत जा. आणि कसं असतं की काम करता करता म्हणजे व्हॉट्सअपवर मी बोलू शकते, की कारण की ते माझं लॅपटॉपवर लॉग इन असतं व्हॉट्सअप. मग त्याच्यामुळे जसे काही आले वगैरे तर मला झालं तर मी रिप्लाय पण लगेच देऊन टाकते ना. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की मी व्हॉट्सअपवर वगैरे बोलू शकत नाही. मी तिथे बोलू शकते, पण मला कॉल रिसीव्ह करायला जमत नाही. कारण कसं असतं की कधी कधी क्लायंट वगैरे पण असतात आणि बरंचसं काही काम पण चालू असतं त्याच्यामध्ये. मग आणि असं नाही व्हायला पाहिजे ना की कॉल रिसीव्ह केला आपण, मला इकडे पण थोडंसं कामाचं आहे, तुमच्याशी पण बोलते आहे, म्हणजे ते दोन्ही पण कामं नाही होणार ना. मग एक तर टाईम असले, कधी कधी मी सुट्टीवर जर असेल ना तर मी किती पण काय झालं तर कोणाचे पण कॉल आले की मी कंटिन्यू कॉल घेते, असं नाही करत. आणि जर का मग मला खरंच वेळ नसेल ना तर किती पण कॉल आले तर मी खरंच नाही रिसीव्ह करू शकत. मग मी त्यावेळेस तो नंबरवर जाऊन मी त्यांना व्हॉट्सअप करते की दादा बोला, ताई बोला. मग होतं बोलणं, पण काही काही जणी ताई म्हणा किंवा दादा म्हणा, माहीत नाही कोण असतं, पण एवढे 10-10, 12-12 कॉल वन टाईम करता की म्हणजे मला काही समजत नाही. ठीक आहे, तर प्लीज असं करत जाऊ नका. व्हॉट्सअप करा प्लीज. तर चला मग ताईच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. ताईंनी सांगितलं की ताई नाही जरी म्हटलं तर एक 14 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांची आई वारली होती. आई वारली म्हणून वडिलांनी दुसरी बायको केली, म्हणजे माझी सावत्र आई आली घरामध्ये. आणि माझी आजी होती, आजी आजोबा दोन्ही पण होते. आणि मग त्यांनी म्हणजे माझ्या वडिलांनी दुसरं लग्न लगेच केलं. 1 वर्षाच्या आतमध्ये दुसरं लग्न केलं, कारण घर सांभाळणारं कोणी नव्हतं. आजी आणि आजोबा एवढे काही म्हणजे खूप थकलेले होते की ते नाही एवढं काही करू शकायचे. आणि मीही शाळेत वगैरे जायचे, तर त्याच्यामुळे वडिलांनी दुसरं लग्न केलं, सावत्र आई आणली. मग तशी माझी आई चांगलीच होती, मी वाईट नाही म्हणणार. आई तर आईच असते, मग ती सक्की काय नाही सावत्र काय. तर माझी आई चांगलीच होती, मला पण जीव लावतच होती. मग पण घरामध्ये असं होतं की वडील पण काम करायचे, पण पाहिजे तेवढा घरामध्ये पैसा नाही यायचा. आणि आमची जी परिस्थिती होती ती खूप हालाकीची होती. म्हणजे खूप असं काही गोष्टी न सांगण्यासारख्या होत्या की कधी कधी असं व्हायचं की शेजारचे म्हणतात ना, शिळा भाकरी भाजी द्यायचे, तर कधी कधी आम्ही त्याच्यावर पोट भरायचो. अशी आमची हालाकीची परिस्थिती होती. पण मग काही दिवस असं झालं की माझी शाळा वगैरे संपल्याच्या नंतर आता माझे वडील म्हणे की तू कुठेतरी काम बघ म्हणे, असं माझ्या वडिलांनी मला डायरेक्टली सांगून दिलं होतं. आणि काय आमचं काही असं घर पण म्हणजे काही एवढं काही चांगलं नव्हतं बरं का. जसं राहतं ना की 4 भिंती वगैरे आणि वरून जो शेड राहतो तो पान कापडाचा वगैरे, कुठेतरी एखादा पत्तर लावलेला असायचं. एवढं काही आमची परिस्थिती इतकी बिकट होती की खूप म्हणजे खूप बिकट होती. आणि आमच्या घरामध्ये एवढं सगळं असून आमच्या घरामध्ये स्वामी सेवा होत होती. माझी आजी दिवसभर माळ जपत राहायची, श्री स्वामी समर्थ नामाचा जप कंटिन्यू चालू करायची. तिचं बघून बघून मला हे स्वामी म्हणजे इतकं स्वामींचं हे होतं की मी अभिषेक म्हणा, जे पण काही असेल आमच्या घरामध्ये, ज्या आपण म्हणतात ना की ज्या पण वस्तू वगैरे असेल त्याच्यामध्येच महाराजांची होईल तितकी आम्ही सेवा करत होतो आणि सगळेच करत होतो. असं करता करता आता 14 वर्षाच्या असताना तर आई गेलीच होती. पुढे शिक्षणही झालं
मग मी 11वी-12वीला असताना एका कंपनीमध्ये जॉईन झाले. कंपनीमध्ये काय नसतं की 10वी-12वी पास असलं तर त्या हिशोबाने ते तुम्हाला काम देतात. तसंच मला स्टोअरचं काम मिळालं. स्टोअरचं काम मिळता जसं की म्हणतात ना की एक जीवनामध्ये असं असतं की आता आपल्याकडे 2 पैसे आले तेव्हा आपण काहीतरी थोडासा पुढचा विचार करतो की आपण घरामध्ये हे घेऊ ते घेऊ, आईला करू, वडिलांना करू, आजी आजोबाला करू. आपण फक्त आणि फक्त आपण सगळ्यांचा विचार करायला लागतो, तेव्हा आपण आपला विचार करत नाही. पण मग कसं असतं की जर का आपण एकदा घराच्या परिस्थितीमध्ये आपण म्हणतो ना की जेव्हा आपण घरामध्येच गुंतून जातो आणि घरच्यांचाच विचार करतो तेव्हा कुठेतरी आपण आपला स्वतःचा विचार कधीच करत नाही, आपण हे स्वार्थी होत नाही. तसंच माझ्या बाबतीमध्ये झालं की मी एका कंपनीत कामाला लागले, तिथून पगार येऊ लागला, घराची परिस्थिती थोडीफार बरी होऊ लागली. मग मला 2 भाऊ झाले, म्हणजे माझ्या सावत्राईला 2 मुलं झाले. तर तेही लहानच होते. मग आता त्यांच्याही शिक्षणाचा खर्च वाढला. जसं जसं वर्ष जात होते तसं तसं माझं वय पण वाढत होतं. तर तिथेच एक कंपनीमध्ये एक मुलगा मला खूप आवडत होता आणि त्यालाही मी आवडत होते. त्याला माझ्यामध्ये फक्त ह्याच गोष्टी दिसल्या होत्या की मी खूप मेहनती मुलगी आहे, जशा बाकीच्या मुली असतात तशी मी नाही, असं तो मला नेहमी म्हणायचा. आणि त्याने मला 1-2दा लग्नासाठी मागणीही घातली. तो मला म्हटला की किती दिवस काम करणार म्हणे, तू लग्नानंतरही सपोर्ट करू शकते ना. तर ती म्हणे नाही, जो सपोर्ट मी आता करू शकते तो मी लग्नानंतर नाही करू शकणार. कारण की कसं असतं म्हणे की आता जरी तू मला सपोर्ट करतोय पण उद्या चालून तू मला सपोर्ट करशील किंवा तुझ्या घरचे मला माझ्या घरच्यांना सपोर्ट करून देणार की नाही हे मी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मी ते टाळाटाळ केली. तरीही तो माझ्यासाठी बऱ्याच दिवस थांबला. म्हणजे मी जसं माझं 12वीचं शिक्षण कंप्लीट झालं तसं होईपर्यंत माझं पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत तो माझ्यासाठी थांबला होता. आणि जसं जसं मी म्हटलं ना तुम्हाला की जसं शेवटच्या क्षणापर्यंत ती व्यक्ती म्हणजे माझ्यासाठी थांबली आणि असं काही झालं तर त्याच्यामुळे मी पूर्ण मानसिक डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यांनी शेवटी लग्न करून घेतलं आणि हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं. त्याने मला काही धोका दिला नव्हता किंवा त्यांनी माझी फसवणूक केली नव्हती. जेव्हा त्याचं लग्नही जमणार होतं तेव्हाही त्यांनी मला एकदा विचारलं होतं, पण तो म्हटला की आता माझ्या घरचे थांबणार नाही, मलाही लग्न करून आता सेटल व्हायचं आहे. तू जर हो म्हणत असशील तर मी माझ्या घरच्यांना तयार करेल तुझ्यासाठी आणि तुझ्या घरी मी मागणी घालेल, असं तो मला स्पष्टपणे बोलला होता. पण म्हणतात ना की नशिबात जे नाही, आपण कितीही काही केलं, म्हणतात ना की माणसाने कितीही काही केलं तर सगळं काही वरून लिहून आलेलं असतं. तसंच माझ्या नशिबामध्ये फक्त आणि फक्त कष्टच लिहिलेले होते. म्हणतात ना की जेव्हा 14 वर्ष होते तेव्हाच आई गेली होती. हा धक्का माझ्यासाठी खूप मोठा होता. आणि दुसऱ्या देवाने हा धक्का दिला होता की माझंही त्याच्यावर खूप मनापासून प्रेम होतं आणि त्याचंही माझ्यावर होतं, पण काही कारणामुळे मी लग्न करू शकत नव्हते. कारण की माझ्यावर घरातल्या खूप काही जिम्मेदाऱ्या होत्या. माझी आजी आजोबा वडील तर चांगले असतानाही ते काम करत नव्हते. मग जर ते काम करत नव्हते तर पण मला तरी करावं लागेल. आणि बघता बघता तर माझे 2 भाऊही झाले होते, आता तेही मोठे व्हायला लागले होते. पण मनामध्ये अशी उमेद होती की हे जर मोठे झाले तर घराची जिम्मेदारी हे सांभाळतील. पण म्हणतात ना की जसं वेळ चालला मी त्यांच्यासाठी खूप काही केलं. न सांगण्यासारख्या गोष्टी आहे या, म्हणतात ना की करून सांगायला नाही पाहिजे, पण इतकं केलं मी तर तेच लोक म्हणतात ना मला बेईमान झाले. जसे ते माझे भाऊ मोठे झाले तर माझी आईही मला काही बोलू लागली आणि ते मुलंही मला काही ना काही बोलू लागले. माझे भाऊच होते ना, मी त्यांच्यासाठी आणि माझ्या घरासाठी मी माझं लग्नही केलं नाही. माझ्यावर इतका जीवावर म्हणतात ना माझ्या जीवाला जीव देणारा व्यक्ती होता माझ्या जीवनामध्ये. स्वामी महाराजांनी त्या व्यक्तीला माझ्या जीवनामध्ये आणलं होतं, पण तरी मी त्या संधीचा फायदा घेतला नाही, कारण मला माझी घराची जिम्मेदारी होती. आता भाऊ पण मोठे झालेले होते. सगळ्यात मोठा भाऊ जो होता तो कुरिअर कंपनीत कामालाही लागला होता आणि आता त्याचे पैसे घरामध्ये येऊ लागले होते. आणि म्हणतात ना की घराचं एक वातावरण जसं आधी होतं की सगळे माझ्या पुढे करायचे म्हणा किंवा काही पण असू द्या, घरामध्ये एक राहतं ना, ते वातावरण आता नाहीसं झालं होतं. आता मला आजूबाजूचे लोक विचारत होते की किती दिवस तू आईवडिलांची इथे राहते, लग्न करून घे, एकदा वय गेलं तर लेकरं बाळही होत नाही, असं काही आता चालू झालं होतं. आणि आईचं असं म्हणणं होतं की तू त्यांच्याकडे का लक्ष देते. म्हणजे आईचं असं म्हणणं होतं की माझं लग्न नाही झालं पाहिजे आणि माझ्या सावत्र आईचं असं म्हणणं होतं की मी इथंच आयुष्यभर इथेच त्यांना कमवून घालायला पाहिजे बस. आणि आमचे वादही होत होते. जेव्हा भाऊ छोटे होते तेवढं एवढं नव्हतं, पण आता भाऊही बोलायला लागले होते. तेही मध्ये मध्ये मला नको ते पण बोलत होते. म्हणजे असं काही होतं. आणि याच पिरियडमध्ये माझे आजोबा
या जगात राहिले नाही. फक्त आता आजी होती. आजी मला सतत म्हणायची की बेटा तू लग्न करून घे, एखादा चांगला मुलगा बघ आणि लग्न करून घे. किती दिवस इथे राहते, किती दिवस यांना खाऊ घालती, हे यांचं बघून घेतील. तू तुझ्या आयुष्याचा विचार कर. आतापर्यंत केलं ते खूप काही होतं, आता स्वामी महाराज तुझं सगळं काही चांगलं करतील. कारण की आता फक्त आजी राहिली होती, कारण वडिलांनाही काही घेणं देणं राहिलं नव्हतं. ते फक्त ते आणि त्यांची फॅमिली, कारण त्यांना आता 2 मुलं होते. आता एक प्रकारे जेव्हा गरज होती तेव्हा मी कमवून खाऊ घातलं. आता त्यांना माहिती आहे की मुलं खाऊ घालतील म्हणून तेही मला काही पण बोलत होते. आईही काही बोलायची. आता त्या घरात राहणं खूप अवघड झालं होतं. आणि मग एक दिवस असाही आला की मला एक पश्चाताप झाला की मी जर त्या व्यक्तीसोबत लग्न केलं असतं तर मी आज म्हणजे माझे जे पण असतं तर मी माझ्या आयुष्यामध्ये खुश तर असते. आज जे मला मानसिक त्रास होतोय तो तर नाही झाला असता. असं काही मला बरंच वाटत होतं. आणि स्वामी महाराजांना म्हणजे म्हणतात ना की महाराजांकडे बघितलं तर आपण म्हणतात ना की आपली हक्काची अशी एक जागा असते, अशी एक व्यक्ती असते की आपण त्याच्यासमोर आपलं दुःख व्यक्त करू शकतो. तसे माझ्यासाठी माझे स्वामी महाराज होते. मी महाराजांसमोर बोलून आणि त्यांना बघून अशी रडत होते की महाराज तुम्ही माझं नशीब असं कसं लिहिलं. लहान वयातच आई गेली. आई जर असती तर माझी ही अवस्था कधीच झाली नसती. कारण की माझ्या आईला कुठेतरी वाटलंच असेल ना की माझ्या मुलीचं चांगलं व्हावं म्हणून. कारण दुसऱ्यांना तर कुणाला माझी पर्वा नाही आहे. माझ्या आजी आजोबाला होती तर आता आजोबाही नाही. आजी आहे तर तीही मला म्हणते की तू तुझा संसार कुठेतरी सुखाने सुरू कर. तू या लोकांच्या नांदी लागू नको आणि यांच्या भानगडीमध्ये तू आता पडू नको. केलं ते खूप केलं. इतकं कोणी म्हणतात ना की कोणासाठी एवढं करतच नाही जेवढं तू यांच्यासाठी केलं. असं म्हणता म्हणता पण आता काय करणार. एक वय म्हणतात ना की वयाच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. आता तर मला ती उमेदच नाही वाटत होती की माझं लग्न पण होईल का नाही. कारण की जसं जसं म्हणतात ना की आता विचार करा माझे भाऊ जर कमवायला लागले असेल तर माझं किती वय असेल. मग आमच्या कंपनीतलेच एक सर होते, त्यांना माझा स्वभाव माहीत होता आणि मी कितीतरी वर्षापासून त्या कंपनीमध्ये काम करत होते. मी आता सुपरवायझर झाले होते त्या कंपनीमध्ये. स्टोर रूम होतं आणि स्टोअर रूमचं जे होतं की तिथे सुपरवायझर ही पोस्ट राहायची. पगारही चांगला होता. आणि मीही विचार केला की हे लोक मला जर जास्त त्रास देतील तर मी माझी सेपरेट रूम करून मी आणि माझी आजी राहील याचीही मी तयारी ठेवली होती. कारण की घरामध्ये रोज ते मानसिक टेन्शन वाटायचं. आणि पण आता अशी परिस्थिती झाली होती की एक दिवस पण जायचा नाही की मी महाराजांसोबत बोलत नव्हते. आणि कुठंतरी असं वाटत होतं की महाराज तुम्ही मला म्हणताना एक संधी दिली होती. तुम्हाला वाटलं होतं की पुढं माझ्यासोबत असं होणार आहे म्हणून माझ्या जीवाला जीव देणाऱ्या व्यक्ती तुम्ही माझ्या आयुष्यात आणलं होता. पण मी ती संधी ओळखली नाही. तेव्हा मला माझे परिवार दिसत होतं. पण आता त्या परिवारालाच मी नकोशी झालेली आहे. ते मला घालून पाळून बोलतात आणि मला फक्त आणि फक्त मानसिक त्रास देतात. आणि त्यांना हे वाटतं की मी आयुष्यभर इथंच राहावं, त्यांचंच करत राहावं. घालून पाडून बोलतात. आणि मी एवढं कमवून वगैरे पण मला जर ते असं बोलतील, उद्या जर मी कमवण्याच्या काबिलच नसेल तर हे माझे काय हाल करणार हे मला आता दिसत होतं. मग मी ठरवलं की आता जे होईल ते होईल. जास्त त्रास झाला तर मी माझं सेपरेट होऊन जाईल. मी आणि माझी आजी कुठेतरी एखादी रूम घेऊन राहू याची तयारी तर मी ठेवली होती. तर असं करता करता आमचे एक कंपनीचे सर होते, त्यांनी माझ्यासाठी असं स्थळ आणलं होतं की म्हणतात ना की तोही मुलगा खूप म्हणजे इतका चांगला होता आणि त्याचा स्वभावही खूप चांगला होता. आमच्या दोघांच्या वयामध्ये एवढा काही फरक नव्हता. कारण की त्याच्याही काही कारणामुळे त्याचंही लग्न झालं नव्हतं आणि माझंही लग्न झालं नव्हतं. पण म्हणतात ना एक 40-42च्या वर्षामध्ये जर आपलं लग्न झालं असेल तर आपण लेकराची अपेक्षा करू शकत नाही. कारण की आपले वडीलधारे म्हणतात ना सगळ्या गोष्टी ह्या वयाच्या आतमध्ये झाल्या पाहिजे. नाहीतर वय जर जास्त झालं तर त्या गोष्टी होत नाही. तसंच काही आमच्या बाबतीमध्ये झालं. पण म्हणजे ही गोष्ट जी होती ना जीवनामध्ये जी घडली ना ती अविश्वसनीय होती. म्हणजे सगळ्यांसाठी खूप शॉकिंग होती की मला माझ्या वयाच्या 42व्या वर्षामध्ये मला मुलगी झालेली होती. कारण की जसं म्हणतात ना की मला खूप खूप प्रॉब्लेम आले, इतके प्रॉब्लेम आले की म्हणजे मी आई होणार नाही याची पण शक्यता खूप दाट होती. पण म्हणतात ना की जे स्वामी महाराजांचे भक्त असतात तर महाराज त्यांच्या जीवनामध्ये जेवढे कष्ट आणतात तेवढं सुखही आणतात. तसंच महाराजांनी माझ्या जीवनामध्ये आता काही चांगल्या गोष्टी करायला सुरुवात केल्या होत्या. पण ह्यावेळेस जेव्हा मी लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हाही त्यांचा विरोध होता की आता कुठं लग्न करते म्हणे, लोक हसतील म्हणे तुला, तू आता लग्न करते येतं. पण माझी आजी एकदम ठामपणे उभा होती आणि समोरचा व्यक्तीही आता ठामपणे उभा होता. तर आम्ही कोर्ट मॅरेज केली आणि गावामध्ये आम्ही रिसेप्शन दिलं. कारण की मी काही आंतरजातीय किंवा माझ्या मनाने कोणी शोधलेला नव्हता. ते एक स्थळ चाललेलं होतं आणि त्याचेही वडील होते. तर असं काही आमचं लग्न वगैरे झालं आणि मला 42व्या वर्षामध्ये स्वामी महाराजांनी एक मुलगी दिली.
आता मी माझ्या मुलीसाठी जगेल. आता मी दुसऱ्यांसाठी खूप काही केलं आतापर्यंत, पण आता मी फक्त आणि माझ्या परिवारासाठी जगेल. आणि महाराजांनी एक गोष्ट मात्र शिकवली की महाराज आपल्याला वेळोवेळी संधी देतात, पण त्या संधीचा आपण फायदा घेत नाही. कारण की त्यांना माहीत आहे की या जगामध्ये इतके स्वार्थी लोक असतात, ते फक्त आपला फायदा घेतात, दुसरं काहीही करत नाही. तर असाच माझ्या घरच्यांनी माझा फायदा घेतला असं मला कुठेतरी वाटलं. फक्त आणि फक्त माझी आजी आजोबाच असे होते की त्यांना मला जसं मी म्हटलं ना, त्यांनी मला इतक्या वेळा म्हटलं की ते म्हणे तू किती दिवस करणार आहे, म्हणे ते सांग ना, तू किती दिवस करणार आहे, तू तुझा सुखी संसार चालू कर, म्हणे तू या लोकांच्या नांदी लागू नको. मला कितीतरी वेळा म्हणायचे. पण तेव्हा मला असं वाटायचं की जर मी असं केलं तर माझ्या फॅमिलीला कोण बघेल, माझ्या परिवाराला कोण बघेल, असं मला कुठे कळकळीने वाटायचं. आणि मी निस्वार्थपणे त्यांचं सगळं केलं. काय नाही केलं. मी लोन काढले, लोनचे हप्तेही मी भरले. पण मी म्हटलं की नाही, माझ्या घरात काही माझ्या घरामध्ये काही कमी पडता कामा नाही. जे होईल, जितकं होईल मी माझ्या परिवारासाठी करेल. आणि निस्वार्थीपणे केले. मी कुठेही माझा स्वार्थ दाखवला नाही. करायला तर मी म्हणतात ना की 23-24 वर्षामध्ये लग्न करून मी सेटल झाले असते, तेव्हा यांनी काय केलं असतं, काहीच करू शकले नाही. पण मी तेव्हा स्वार्थी नाही झाले. तेव्हा मी फक्त आणि फक्त त्यांचा विचार केला. पण ते आता माझा विचार करत नव्हते. त्यानंतर मी कुठे कधी गेलेही नाही. मी फक्त माझ्या आजीला भेटायला जाते, बस. त्या व्यतिरिक्त त्या घरामध्ये आता माझं कोणी राहिलेलं नाही. माझ्या जीवनामध्ये फक्त माझे जे वडील आहे ना, खरं ते माझे स्वामी महाराज आहे. आणि माझी आई जी आहे ती माझी आजी आहे. ह्या दोघा व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये खरंच कोणी नव्हतं. आणि आता माझी मुलगी आणि माझे मिस्टर जे आहेत तर खूप चांगले आहे, खूप जीव लावणारे आहेत. आणि आता सगळं काही स्वामी कृपेने खूप काही चांगलं चालू आहे. तर असा काही छोटासा अनुभव होता. मला खूप दिवसापासून ताईंना अनुभव शेअर करायचा होता, पण अनुभव खूप मोठा होता. तर मी म्हटलं ताईंना मी फोन करूनच बोलेल. तर त्याच्यामुळे मला काही नाही जमलं. ताईने मला 1-2दा सांगितलं की तुम्ही अनुभव हा लिहून पाठवा, पण मी म्हटलं ताईंना नाही, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर ताईशी बोलणं झालं आणि ताईंना सांगितलं की रेकॉर्डिंग वगैरे टाकू नका आणि माझं नाव वगैरेही सांगू नका. तर सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ. तर बघितलं ताईंचा अनुभव किती मोठा होता. सगळ्यांच्या लाईफमध्ये खरं खूप काही अशा वेगवेगळ्या परिस्थिती राहतात. आणि सगळ्यात मोठं आव्हान माझ्यासाठी राहतं की एवढी मोठी रेकॉर्डिंग असते. असं वाटतं की ताईंनी परमिशन दिली असती तर बरं झालं असतं. पण कधी कधी माणूस एवढं भावनिक होऊन जातं ना, आणि अशा काही गोष्टी राहतात की आपल्याला नको वाटतं एवढं पण करायला. तर जेवढं मला ठीक वाटतं आणि कुठे कुठे मला पण अडकल्यासारखं होतं की आता काय कसं करावं, की काय सांगावं, असं पण असतं ना की समोरच्याने आपल्याला एवढं कळकळीनं सांगितलेल्या असत्या काही गोष्टी की आपल्याला ऐकून अशा या जगामध्ये पण अशी काही लोकांची परिस्थिती असू शकते का. आपल्या घरचे जाऊ द्या, आई तर सावतर होती, पण वडील तर सख्खे होते ना, त्यांना काही वाटत नव्हतं कुठे. तर असे आजकालचे लोक खरं इतके स्वार्थी असू शकतात असं आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही. काही लोक किती चांगले असतात की म्हणतात ना की अनाथ आश्रममधून लोक मुलं घेतात, लेकरं घेतात, त्यांना जीवापाड प्रेम करतात, आणि इथे सख्ख्या लेकरांना पण काही किंमत नाही आहे. अशातली परिस्थिती आहे आज. चला जाऊ द्या. ताईंचा अनुभव कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे पण जर असं काही अनुभव वगैरे असतील तर मला व्हॉट्सअप करा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.